नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल चॅनलवर. माणूस म्हणजेच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समस्या येतातच, पण आपल्या ऋषीमुनींनी वेदांचे ज्ञान घेऊन ज्योतिषशास्त्र तयार केले आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या भविष्यातल्या संकटांवर मात कशी करता येईल याचं उत्तर प्रत्येक मार्ग तुम्हाला ज्योतिषशास्त्रामध्ये मिळतो. पण बऱ्याच वेळा आपल्या मनात येतं, याचं उत्तर कुठे मिळेल. मनात खूप प्रश्न असतात. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण का होत नाही आहे, शिक्षण कधी होणार, शिक्षणात बरेच अडथळे येतात का, अभ्यास करतोय का, लक्षात राहतंय का, प्रयत्न करतोय तरी पण पूर्ण होत नाही आहे, याला काय कारण आहे, काय अडचण आहे का, मुलाचं शिक्षण खूप चांगलं झालं आहे पण त्याला नोकरी लागत नाही आहे, त्यापेक्षा कमी शिकलेल्यांना कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावर पोहोचला, त्याला नोकरी लागली आहे पण याला अजून कुठलीही प्रकारची नोकरी लागलेली नाही आहे. गव्हर्मेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे, कुठे याने काम करावं. मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे, मुलीला खूप चांगली नोकरी लागलेली आहे, विवाहाचं वयही झालं आहे पण लग्न होत नाही आहे. नेमकी अडचण काय आहे. पत्रिकेत मंगळदोष आहे असं सांगतायत. पत्रिकेत कोणी दोष लावलेला आहे का. नेमका या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कोठे मिळतील. हे विवाह कधी निश्चित होतील, नेमका जोडीदार कसा असेल, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आम्हाला मिळत नाही आहे. लग्न झालं आहे पण संतती होत नाही आहे. 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, खूप डॉक्टर इलाज झाले, खूप आध्यात्मिक इलाज झाले पण संतान होत नाही आहे. आमच्या नशिबात संततीचा होण्याचा योग आहे का. मेडिकलमध्ये अजून काही पुढे उपचार करावे लागेल की थांबावं. नैसर्गिक योग आहे का. संतान झाली आहे, नोकरी आहे, लग्न देखील झालं आहे पण राहायला वास्तू नाही आहे. माझ्या आयुष्यात सुखाचे क्षण येतील का. वास्तुयोग माझ्या जीवनामध्ये निर्माण करता येईल का. मला जागा घ्यायची आहे, मला शेती करायची आहे, मला वाहन घ्यायचं आहे. मी जुनं वाहन घ्यावं की नवीन, जुनी वास्तू घ्यावी की नवीन घ्यावी. बरेच प्रश्न उत्तरं मिळत नाहीत. असंच मला परदेशात जायचं आहे, परदेशामध्ये व्यवसाय करावा की नोकरी करावी की माझ्या गावात राहून व्यवसाय करावा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. मी विजयासाठी ॲप्लिकेशन केलं आहे, परदेशात जायचं आहे, तिकडे देशात नागरिकत्व मला मिळणार आहे का, तिकडल्या देशात राहण्याची परवानगी मिळेल का. असंख्य प्रश्न आहेत. मला अध्यात्मात नाव करायचं आहे, मला अनेक गोष्टी साधायच्या आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरच हवी आहेत. मी तुम्हाला नीट मार्गदर्शन आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंद मिळेल. आज आपण 2026च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांची राशी परिवर्तनासाठी आणि त्याचा वृश्चिक राशीच्या लोकांवर कसा परिणाम होणार आहे. या फेब्रुवारीमध्ये काही ग्रह राशी बदलत आहेत. 3 फेब्रुवारी रोजी बुध ग्रह कुंभ राशीत जात आहे, 5 फेब्रुवारी रोजी शुक्र ग्रह कुंभ राशीत जात आहे आणि 12 फेब्रुवारी रोजी सूर्यग्रह 23 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत जात आहे. त्याच दिवशी मंगळ ग्रह देखील कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीच्या बदलाचा वृश्चिक राशीच्या लोकांवर काय परिणाम होणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही आपल्या चॅनलला नेहमी व्हिडिओ बघत असाल आणि तुमच्या आयुष्यात काही समस्या अडचणी संकट असतील तर त्याचं समाधान होत नसेल तर मनात अनेक प्रश्न असतील, मार्गदर्शन असतील ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी नक्कीच कमी होतील. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. 23 फेब्रुवारीला हा चतुर्थ भावामध्ये विराजमान होणार आहे आणि त्याआधी 23 दिवस तो तृतीय भावामध्ये मंगळ ग्रह उपजय स्थानामध्ये आहे, जो नैसर्गिक पापग्रह आहे. म्हणजेच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी महिन्याची सुरुवात एकदम जोरदार, धमाल आणि धडाकेबाज पद्धतीने होणार आहे. एक घाव दोन तुकडे. कुठलंही काम आता अगदी सहजतेने तुम्ही वेगळी पद्धत वापरून करत आहात आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात सहजपणे पूर्ण करणार आहात. आता तुम्हाला त्याचा अनुभव आणि जाणीव अगदी पहिल्या 23 दिवसातच नक्कीच होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाला धनस्थान म्हणतात आणि ह्या स्थानाचा स्वामी ग्रह अष्टम भावात आहे. अचानक धन मिळेल असा योग आहे. कोर्ट कचाऱ्या, केस, नोकरी संदर्भात काही असेल किंवा शेअर मार्केट किंवा लॉटरीसारख्या गोष्टी असतील, कारण धननेश अष्टम भावामध्ये असल्यामुळे अचानक धन मिळण्याचा योग तयार होतो आणि तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची संधी मिळेल. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रलोभनापासून दूर राहिलं पाहिजे.
कोणी म्हणेल नोकरी लावून देतो, 1,00,000-2,00,000 देतो, सोनं घेऊन देतो, असं नाही. बाबा हे सगळं कष्टाचं आहे, तेच माझ्यासाठी बेस्ट आहे. जर तुम्ही हा संकल्प मनात धरला तर तुम्ही कुठेही फसणार नाहीत. तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हणतात आणि या स्थानाचा स्वामी शनी ग्रह पंचम स्थानावर विराजमान आहे. शनी नैसर्गिकदृष्ट्या पापग्रही असून उपचयाचा मालक आहे, पण पंचम स्थानी असल्यामुळे तो अत्यंत शुभ राहतो आणि व्यवसायाला हळूवार पण नक्कीच गती देतो. तो अतिघाई करू देणार नाही, पण कामाला परिपूर्णत्वाकडे नक्कीच नेईल. तुमचं काम पूर्ण न झाल्याशिवाय तो थांबणार नाही. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हणतात आणि या चतुर्थानाचा स्वामी शनी पंचमामध्ये असल्यामुळे चतुर्थानामध्ये ग्रहाची मांदी आली आहे. बुध, शुक्र, सूर्य, मंगळ, राहू यांचा सहवास योग तयार झाला आहे. सगळ्या ग्रहांची अगदी व्यवस्थित आणि पंचम स्थानावर मालकही आहे. सगळे सुख घेऊन आलेला आहे. सहवास योग वाहन घेण्याच्या दृष्टीने छान आहे. शेती आणि जमीन घेण्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे. वास्तू घेण्याच्या दृष्टीनेही हा योग फायदेशीर आहे. जे काम सुरू कराल त्यामध्ये संकल्प हातात घ्याल, ते पूर्ण न केल्याशिवाय राहणार नाही. पंचम स्थान मीन राशीमध्ये आहे. याचा स्वामी ग्रह गुरु ग्रह अष्टम स्थानावर आहे. जेव्हा गुरु अष्टम स्थानात असतो त्या काळात महिन्यात घेतलेल्या संततीचा चान्स ह्या बाळाला आणि आईला त्रासदायक ठरू शकतो. म्हणून थोडं काळ सावध राहणं गरजेचं आहे. तुम्हाला थोडं थांबावं लागेल. मग काही लोक म्हणतील आम्ही चान्स घेतला आहे, पण डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट नीटपणे पाळायला हव्यात, जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही. हेच ह्या मागचा हेतू असतो. तिखट पदार्थ खाणं, खूप जड उचलणं शक्यतो टाळा. शिक्षणात अपयश येईल. काही विषय बँक होऊ शकतात. मग मुलं म्हणतात मला हा करिअर करायचा नाही. एकदा अडचण आली म्हणून डायरेक्ट करिअर बदलणं हे चूक आहे. कामाला जितकी गती पाहिजे तितकी मिळाली नाही म्हणून हार मानायची नाही. काम पूर्णत्वाकडे नेणं गरजेचं आहे. षष्ठ्या स्थानावर मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो, जो लग्नेश आहे. सुरुवातीच्या 23 दिवस तुमची प्रकृती अगदी धमाल असेल. कोणत्याही आजारांचा त्रास नाही. कर्ज असेल तर हे सहज फेडून टाकणार आहात. कामाला गती मिळेल. नोकरीत मनाप्रमाणे पद मिळेल आणि पगारातही वाढ झालेली आहे. म्हणजे काय बघायचे, तुमचं सुख आहे. वृश्चिक राशीच्यांना सप्तम स्थानावर वृषभ राशी आहे. त्यांचा स्वामी शुक्र ग्रह आहे. फेब्रुवारीत त्याने राशी परिवर्तन केले. मकर राशीतून कुंभ राशीत आला आहात. विवाहाचा योग आहे. बहिणीच्या किंवा भावाच्या लग्नाचा योग निश्चित आहे. मातृकडील घराण्याजवळील गावामध्ये राहणाऱ्या लोकांसाठीही हा शुभ आहे. व्यक्तीशी लग्न होण्याची चांगली शक्यता आहे, त्यामुळे लग्न नक्की होईल असं दिसतंय. जीवनसाथीसुद्धा सात्विक विचारांचा असेल. दिसायला खूप सुंदर आणि शिक्षण पूर्ण झालेला, स्वतःच्या पायावर उभा असलेलाही माणूस असणार आहे. पार्टनरशिपसाठी ग्रहाची स्थिती अगदी उत्तम आहे. अष्टम भावामध्ये मिथुन राशी आहे. स्वामी बुध ग्रह 3 फेब्रुवारीला राशी बदलून आहे. तो तुम्हाला जरा जास्त मेहनत करायला लावणार आहे. धावपळ करावी लागेल, पण केलेल्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळणार आहे. तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देऊन जाणार आहे. भाग्यांत कर्क राशीमध्ये तीर्थाटन होणार आहे, म्हणजे देवदर्शनाची तीर्थयात्रा होणार आहे. दशम्यामध्ये सिंह राशी आहे. स्वामी सूर्य ग्रह 12 फेब्रुवारीला राशी बदलून कुंभेत आला आहे आणि काही खास म्हणजे स्वतःच्या राशीवर सप्तम दृष्टी टाकत दशमेशावर दृष्टी आहे. वडिलांच्या पारडीमध्ये व्यवसायात प्रगती होणार आहे. वडिलांची सांगितलेल्या मार्गांवर चालण्यास यश मिळेल. मागे वळून बघण्याची गरज नाही, कारण सुखाच्या मार्गावर तुम्ही आहात. लाभस्थानामध्ये कन्या राशी आहे. स्वामी बुध ग्रह 3 तारखेला राशी बदलून कुंभेत आला आहे, जो लाभेश आहे म्हणून उपयाचा मालक आहे आणि उपचय स्थानावर 3 दिवस राहणार आहे. त्यामुळे सुरुवात छानच होणार आहे आणि जेव्हा चतुर्थात येईल तेव्हा मिळालेले फायदे प्रगतीत चालना मिळणार आहे. हा योग कुटुंबाच्या उन्नतीसाठी आहे. वयात तुळा राशी आहे. स्वामी शुक्र 5 तारखेला राशी बदलत आहे. खर्च होणार आहे, तो कुटुंबासाठीच होईल, इतर कुठे खर्च होणार नाही. 5 तारखेच्या आधी कोणालाही शक्यतो पैसे देऊ नका, ही महत्त्वाची सूचना आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. शुभ रंग निळा आहे. आपल्यासाठी शुभ दिवस आहे 10, 11, 21 आणि 22 तारीख. अशुभ दिवस आहे 15, 16, 17 आणि 18 तारीख. मी एक मंत्र सांगते, तो नियमितपणे पठण करा, त्रास कमी होईल. मंत्र आहे ओम केशवाय नमः. लवकरच पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर
आयकॉन दाबा, व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका, करायला विसरू नका. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला असेच वाटतात